नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे। आज आपण एक असा विषय निवडणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला मुक्त होता येतं, आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करता येतं। मित्रांनो, आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करणं हे एक माइंडसेट आहे। आपण पार्किन्सन्स लॉ अर्थशास्त्रामध्ये एक पार्किन्सन्स लॉ म्हणून एक लॉ आहे। हा लॉ काय सांगतो की बऱ्याच लोकांना आपल्याला माहिती आहे की आपण जॉबला लागतो, नोकरीला लागतो, त्यावेळेला आपला पगार अत्यंत कमी असतो। हजारात पगार असतो आणि त्या पगारात सुद्धा आपलं गुण्यागोविंदाने चालत असतं। सगळ्या आपल्या गरजा पूर्ण होत राहतात। मग असं वाटायला लागतं की अजून आपल्याला शिल्लक टाकायचं असेल तर पगार अजून वाढला पाहिजे। मग आपला पुन्हा पगार वाढतो, महिन्याला 10,000 रुपये होतो, 50,000 रुपये होतो आणि मग आपले खर्च पण वाढायला लागतात। असं दिसून येतं की 90% लोक हे अशा माइंडसेटचे असतात की जसा पगार वाढेल तसा खर्च आपोआप वाढवत जातात आणि या दुष्टचक्रामध्ये आपण अडकल्यामुळं आपल्या हातामध्ये शिल्लक काय राहत नाही। आम्ही असेही काही लोक बघितलेत, महिन्याला 5-5 लाख रुपये पगार आहे, पण महिन्याच्या शेवटी त्यांच्या बचत खात्यामध्ये किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये शिल्लक काही नसते। पण असे काही मध्यमवर्गीय आम्ही पाहिलेले आहेत की ज्यांना महिन्याला 50,000 रुपये पगार आहे, पण दर महिन्याला ते 10,000 ते 15,000ची SIP करतात। मित्रांनो, हा फक्त माइंडसेटचा विषय आहे, ज्याला पार्किन्सन्स लॉ म्हणतात। आपली भावना जसा पगार वाढेल तसा खर्च वाढवण्यामध्ये असते आणि मग आपण छोट्या घरातून मोठ्या घरात शिफ्ट होतो, छोट्या कारमधून मोठी कार आपण घेतो, लेटेस्ट मॉडेलची टॉप एंडची कार आपण घेतो, लेटेस्ट मॉडेलचा मोबाईल घेतो आणि अशा पद्धतीनं आपले खर्च वाढत जातात। चांगले चांगले कपडे घेतो, नवीन नवीन शूज घेतो। आपल्याला माहिती आहे की यापूर्वी लोक कपडे घेत असताना वर्षाला 2 किंवा 3च ड्रेस असायचे। आज प्रत्येकाच्या घरामध्ये कपडे खचाखच भरलेले आहेत। प्रत्येकाकडे 2 व्हीलर पण आहे आणि 4 व्हीलर पण आहे। 2 2 व्हीलर, 2 4 व्हीलर। आणि इथे आपण विचार करतो का की ह्याची मला खरोखर गरज आहे का? म्हणजे गरज ही आहे की नाही? का मला ही एक पॅशन म्हणून घेतो किंवा एक माझा एक आवड म्हणून मी घेतो। म्हणजे चाहत आणि जरूरत या 2 शब्दामध्ये आपला खेळ असतो। खरोखर मला त्याची गरज आहे, जरूर आपण घ्या। मोठ्या घरात शिफ्ट व्हायचं असेल तर मोठ्या घरात शिफ्ट व्हा, पण त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे ती परफेक्ट माइंडसेट, आपलं प्लॅनिंग परफेक्ट पाहिजे। आणि मित्रांनो, आपल्याला हे माहिती आहे की लेटेस्ट मॉडेलची आपण कार घेतली, लोकांना दाखवतो, पण आपल्याला लक्षात येतं की 5-6 महिन्यानंतर अजून त्याच्यापेक्षा नवीन लेटेस्ट मॉडेलची कार बाजारात येते। मग आपल्याला वाटायला लागतं पुन्हा आपण कार पुढच्या वर्षी चेंज करू, टॉप एंडची अत्यंत लक्झरियस कार आपण घेऊ। यावर्षी आपण घेतला मोबाईल अत्यंत चांगला होता, बेस्ट होता, मॉडेल नवीन होतं मार्केटमध्ये, पण 6 महिन्यामध्ये मॉडेल चेंज होतं, नवीन मॉडेल लेटेस्ट मॉडेल येतं। पुन्हा आपल्याला वाटायला लागतं की लेटेस्ट मॉडेलचा मोबाईल माझ्या मित्राकडे आहे आणि मी पण तो एक नवीन घ्यायला पाहिजे। चांगले कपडे बाजारात येतात आणि आजकाल या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये लोक काय करतात की तुमच्याकडे ती वस्तू कायमस्वरूपी राहणार नाही, ती तुमची जुनी होईल, या पद्धतीनं त्याची जाहिरातबाजी केली जाते। तर त्या जाहिरातबाजीमुळे बऱ्याच या आर्थिक क्रांतीमध्ये सुद्धा लोकांचे पगार वाढलेले आहेत, उत्पन्न वाढलेले आहे, पण कोणीही श्रीमंत नाही आहे। तर मित्रांनो, पार्किन्सन्स लॉ जे लोक ब्रेक करू शकतात तेच आजच्या घडीला श्रीमंत होऊ शकतात। आता तुम्ही म्हणाल हा ब्रेक कसा करायचा? तर याच्यामध्ये 2च फंडामेंटल रूल आहेत। एक म्हणजे माझ्या खर्चाचं नियोजन मी दर महिन्याचं करून ठेवलं पाहिजे आणि गरज आणि चाहत म्हणजे जरूरत आणि आवड या 2 गोष्टीमध्ये आपण तफावत ठेवली पाहिजे। गरज असेल तरच आपण खर्च करणं, पैसा खर्च करणं हे गरजेचं आहे। तर या दृष्टिकोनातून जे लोक या विचारामध्ये मुक्त स्वातंत्र्य प्राप्त करतात, जे लोक पार्किन्सन्स लॉ ब्रेक करतात, ते नेहमी आर्थिकदृष्ट्या समृद्ध असतात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन विचार घेऊन पुन्हा भेटू। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।